तुर्तास पुढच्या बातम्यांकडे वळतोय। राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावरती प्रतीक जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि तसेच संकेत सुद्धा मिळतात। त्यामुळे राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदानं प्रतीक जयंत पाटील यांची राजकीय एंट्री होणार असल्याची चर्चा आहे। वडील जयंत पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवत प्रतीक पाटील यांच्या रूपात राजाराम बापू पाटील यांच्या घराण्यातली तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय होते। आज कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार असून यात प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते। आसिफ मुर्सल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। राजाराम बापू कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटलांचं नाव जे घेतलं जात आहे, काय सविस्तर याबद्दल सांगा। श्वेता, आपण म्हणता तसं बरोबर आहे की राजाराम बापू यांच्या घराण्याची तिसरी पिढी आता राजकारणात येते। प्रतीक पाटील हे आज चेअरमन पदाच्या विराजमान होण्याची शक्यता आहे। औपचारिकता फक्त बाकी आहे, पण दुपारी 12 वाजता ही निवडणूक होईल। ज्याप्रमाणे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजकारणात कशात एंट्री केली, त्याच पद्धतीनं कारखान्याचे चेअरमन आणि नंतर राजकारणात एंट्री केली, तशाच पद्धतीनं जयंत पाटलाचे चिरंजीव प्रतीक पाटील हे राजकारणात एंट्री करत आहेत। आणि त्याचकडे आता प्रतीक पाटील यांनी सामाजिक आणि राजकारणाच्या मध्ये भाग घेतला आहे, परंतु जयंत पाटलांनी यामध्ये सर्व काही अंग काढून घेतलेला आहे आणि स्वतः प्रतीक पाटलांसाठी ते एका बाजूने बाजूला राहून सर्व काही आखणी करतायत। श्वेता, बरं आसिफ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आज अध्यक्षपदाची निवड होणार आहे किंवा घोषणा केली जाणार आहे नावाची, त्यामुळे प्रतीक पाटील यांची या रूपानं राजकारणामध्ये एंट्री होते का असा देखील प्रश्न किंवा चर्चा केल्या जात आहेत। आणि आता पुढची बातमी, शेतकऱ्यांच्या जमिनीचा नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिलाव करणार असल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेत आणि नागपुरातील 150 पेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक झालेल्या बच्चू कडूंनी शेतजमिनीचा लिलाव उधळण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या जमिनीचा बँकेकडून लिलाव होणार असल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि शेतजमिनीचा लिलाव उधळण्याचा डाव असल्याचं बोललं जात आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्याचा बँकेकडून लिलाव जर होत असेल तर 150 थकबाकीदार आहेत जे शेतकरी आहेत, ज्यांच्या जमिनीचा लिलाव बँकेकडून होणार आहे आणि म्हणूनच बच्चू कडू आक्रमक झाले। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती? खरं तर नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेकडे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय जो आहे तो या बँकेने घेतलेला। नागपुरातल्या जवळपास 150 पेक्षा जास्त थकबाकीदार जे आहेत ते या बँकेचे आहेत। त्यामुळे आता हा निर्णय घेतल्यानंतर 23 तारखेला याचा जो आहे तो लिलाव होणार आहे। मात्र एका बाजूने शेतकरी अडचणीत आहे, कारण गेल्यावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे हा लिलाव होऊ नये याकरता जे आहे ते बच्चू कडू जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। जर अशा पद्धतीनं हा लिलाव जो आहे 23 तारखेला होणार, तर 23 तारखेला हा लिलाव असेल तर तो उधळून लावण्याचा इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलेला आहे आणि संबंधित बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील या संदर्भातला पाठपुरावा बच्चू कडू यांनी घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या देखील निदर्शनास हा बच्चू कडू प्रकार आणणार आहे। त्यामुळे 23 तारखेला जर हा लिलाव झाला तर त्यावेळी बच्चू कडूंची या बाबतीत काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असतं। जी उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।